या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने. आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर. आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला. 4 जण सीटवर आणि 1 जण खांद्यावर. स्कूटीवर 5 जण करतायत प्रवास. कॅमेरा पाहताच त्या सर्वांनी तोंड लपवले. नेमकं काय आहे ते जाणून घेऊया. एका स्कूटीवर एका वेळी किती लोक बसू शकतात? 2 किंवा जास्तीत जास्त 3, कारण स्कूटीच्या सीटची क्षमता तेवढीच असते. पण तरी देखील काही लोक जोर जबरदस्तीने ट्रिपल सीट प्रवास करतात. अशातच काही अतिउत्साही तरुणांचा व्हिडिओ समोर आला. आश्चर्य म्हणजे या स्कूटीवर तब्बल 5 जण प्रवास करताना दिसत आहेत. याच 5 पैकी 4 जण कसा बसा दाटीवाटीने सीटवर बसलेला आहे. याच 5 पैकी 4 जण कसे बसे दाटीवाटीने सीटवर बसले आहेत, तर 5वा तरुण उर्वरित 4घांच्या खांद्यावर अक्षरशः झोपलेला आहे. आजवर तुम्ही सोशल मीडियावर शेकडो जुगाड व्हिडिओ पाहिले असतील, पण स्कूटीवर प्रवास करण्यासाठी केलेला असा जुगाड तुम्ही कधी पाहिला नसेल. हा व्हिडिओ @लियाज SK31 या X अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शननुसार कर्नाटकमधील विजापूर इथे हा प्रकार घडला. नॅशनल हायवेवरील जुन्या पेट्रोल पंपाजवळ काही तरुण अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतं की स्कूटीची क्षमता नसतानाही 4 जण सीटवर बसलेत आणि उर्वरित 1 तरुण त्यांच्या खांद्यावर आहे. अशा अवस्थेत भरधाव स्कूटी पळवली जाते. लक्षवेधी बाब म्हणजे अतिरिक्त वजनामुळे स्कूटीची चाकं दबली गेल्याचं स्पष्ट दिसतं. पण या अतिउत्साही तरुणांना जीवाची पर्वा नसल्याचं जाणवतं. हा व्हिडिओ आतापर्यंत 8,000हून अधिक वेळा पाहिला गेला. शिवाय अनेकांनी प्रतिक्रिया देत या तरुणांवर कारवाई करण्याची देखील मागणी केली. दुचाकीवर 2 पेक्षा अधिक प्रवासी बसणं हा गुन्हा आहे. भारतीय मोटर वाहन कायदा 1988 नुसार या प्रकरणी चालकाला आणि स्कूटीच्या मालकाला शिक्षा होऊ शकते. ही शिक्षा शहरानुसार बदलते. साधारणपणे 1 ते 2 हजार रुपयांचा दंड आकारला जातो आणि जर 2 पेक्षा अधिक प्रवाशांमुळे अपघात झाला आणि त्यात बाईक चालकाची चूक आढळली तर कायद्याप्रमाणे बाईक जप्तही केली जाऊ शकते. बरं, नियम काहीही असेल तरी दुचाकीवर 3 जणांनी प्रवास करणं ही धोकादायक बाब आहे. एखाद्या वेळी तोल जाऊन अपघात होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षित प्रवासासाठी सामान्य ज्ञान वापरा आणि उगाच ट्रिपल सीट प्रवास करू नका.